तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरीवरती शोक व्यक्त केलेला आहे। आंध्र सरकारकडून जखमींना आवश्यक ती मदत केली जाईल असंही ते म्हणालेत। तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा या चेंगराचेंगरीवरती शोक व्यक्त केलेला आहे। एकंदरीतच सगळ्या जखमींना पुरेशी मदत दिली जाईल असं आश्वासनच नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे। आंध्र सरकार बरोबर प्रत्येकाला मदत करेल, प्रत्येकाची काळजी घेईल असा विश्वास सुद्धा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय। आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा यावरती शोक व्यक्त केलाय। दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सुद्धा चेंगराचेंगरीच्या घटनेवरती शोक व्यक्त केलेला आहे। आज ते तिरुपतीला जाऊन सगळ्या जखमींची भेट घेणार आहेत। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस सुद्धा चंद्राबाबू नायडू करणार आहेत। आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। रत्नागिरीत एका बांगलादेशीला कोकणची सिटीझनशिप दिली आहे। बांगलादेशी नागरिक मोहम्मद इद्रिक इसाक शेख याला रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीकडून जन्म दाखला देण्यात आलाय। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे। नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलं। लाडकी बहीण योजनेचं काम केल्यानंतर पैसे न मिळाल्यानं अंगणवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू राहणार असा इशाराही अंगणवाडी सेविकांनी दिलाय। नागपूर पोलिसांनी कर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरवरती रोड रोलर चालवलाय। असे सायलेन्सर बसवलेल्या 41 वाहन चालकांवरती कारवाई करत कर्कश सायलेन्सर नष्ट केले। पुण्यात आयटी कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा कोतारेच्या सहकार्याने त्याची हत्या केली होती। वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगत शुभदाने आरोपीकडून 4 लाख रुपये उकळले होते। पण शुभदाच्या वडिलांना कोणताही आजार नसल्याचं कळल्याने आरोपीनं रागात हत्या केली। दरम्यान आरोपीला पोलिसांनी 13 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापुरातल्या पन्हाळ्याच्या उतरे गावात मामानं सख्या भाचीच्या लग्नातील जेवणात विष मिसळलं। भाचीनं गावातील एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून मामानं हे कृत्य केलंय। जेवणात विष टाकल्याचा प्रकार आचार्याच्या लक्षात आला आणि म्हणून मोठा अनर्थ टळला। रोह्यात अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणातील 3ही आरोपींना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारके यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे। हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल असा विश्वास सुद्धा पोलिसांनी व्यक्त केला। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लोणी गावात मुलानं आपल्या वडिलांची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे। हत्या केल्यानंतर मुलगा गणेश नरबाडे हा वडिलांच्या मृतदेहाजवळच बसून होता। दरम्यान मुलगा मनोरुग्ण असल्याचं समोर आलंय। हिंगोली सेनगावमध्ये वाळू माफियांचा हैदोस दिसतोय। महसूल अधिकाऱ्यांनाच वाळू माफिया दमदाटी करत असल्याचं पाहायला मिळालं। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मालकाच्या सांगण्यावरून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला टिप्पर खाली चिरडण्याचाही प्रयत्न केला। खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारीपासून दरवाढ जाहीर केली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला झळ बसली आहे। खतांच्या किमती वाढीमुळेच शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। रब्बी हंगामाच्या तोंडावरती खतांचे भाव वाढल्यानं शेती करणं आता अवघड झालंय। सोयाबीन खरेदीसाठी बारदाना उपलब्ध होण्यास वेळ लागणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुस्थितीतील बारदाना स्वीकारावा अशी सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी बैठकीत केली। तसंच सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यात गाळपाची गती वाढली आहे। कोल्हापूर विभागात 88,68,744 क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय। कोल्हापूर विभागाचा साखर उतारा 10.16% इतका आहे।
खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्यानं सीसीआयच्या खरेदीला यंदा चांगला प्रतिसाद मिळतोय. सीसीआयनं आतापर्यंत 63 लाख गाठी कापूस खरेदी केलाय. यापैकी 32 लाख गाठी म्हणजेच निम्मा कापूस तेलंगणात खरेदी झाला. तर महाराष्ट्रात तेलंगणाच्या निम्मा म्हणजेच 16 लाख गाठी कापूस खरेदी झालाय. नंदुरबार बाजार समितीत कापसाची आवक वाढली आहे. बाजार समितीत कापसाची 1 लाख क्विंटल आवक झाली आहे. या कापूस खरेदीतून 70 कोटींची उलाढाल झाली आहे. हिंगोलीत जंगली प्राण्यांमुळे तोडणीला आलेला हरभरा उद्ध्वस्त झालाय. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. धुळे शहरात वातावरण बदलामुळे पिकांवरती बुरशी आणि अळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून पिकं वाचवण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागतेय. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. आणि आता आढावा घेऊया राज्यभरातील हवामानाचा. राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. महाबळेश्वरपेक्षा सुद्धा नंदुरबार, निफाड, जळगाव आणि बुलढाण्यात जास्त थंडी आहे. तर धुळ्यात राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ती म्हणजेच धुळ्याचा पारा 4.4 अंशांपर्यंत घसरलाय. तर जळगाव, निफाड, यवतमाळ, परभणी, गोंदिया, अमरावती आणि बुलढाण्यामध्ये पारा 10 अंशांच्या खाली आलाय. राज्याच्या किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय आणि म्हणून राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचं कळतंय. राज्यभराचा आढावा घेतला. आता बोलूयात मुंबईतील हवामानासंदर्भात. तर मुंबई परिसरात सुद्धा महाबळेश्वर इतकाच गारठा आहे. मुंबईचा पारा हा 15 अंशांवरती घसरल्यानं मुंबईकर अगदी गारठलेत. मुंबई महानगर प्रदेशाचं तापमान 14 अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलंय. तर मुंबईत किमान तापमान हे 15.2 अंश इतकं होतं. उत्तर भारतातल्या बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यभरातल्या गारठ्यात वाढ झाली आहे. मुंबईत शुक्रवारपर्यंत गारठा राहणार आहे. मुंबई महानगर परिसरात तापमान 12 ते 14 अंश राहणार आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातही थंडी जाणवेल आणि त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल. मुंबईनंतर आता थेट जाऊयात नंदुरबारमध्ये. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरलेला आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये थंडीची लाट आली आहे. शहरी भागात तापमानाचा पारा 10 अंश खाली, तर सातपुडा पर्वत रांगेत तापमान 8 अंश सेल्सिअस इतकं आहे. आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवणे यांनी. आपण थेट जाऊयात. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वातावरणात बदल होत आहेत आणि त्याचाच फटका आता शेती पिकांना देखील बसताना पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसापूर्वी तापमानाचा पारा हा वाढलेला होता आणि त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस आणि आता पुन्हा एकदा जिल्ह्यात वाढलेला गारठा नागरिकांना हुरहुडी भरवणारा असा आहे. मी सध्या नवापूर शहरात आहे आणि या ठिकाणी वाढलेल्या थंडीमुळे नागरिक जे ते शेकोटी करतानाच आपल्याला पाहायला मिळतात. शहरी भागाचा जर विचार केला तर तापमानाचा पारा हा 10 अंशाच्या खाली आलेला आहे. तर त्यातच सातपुडा पर्वत रांगेत तापमानात मोठी घट ही होत असताना पाहायला मिळत आहे. सातपुड्याचं जे सध्याचं तापमान आहे ते तापमान 9 अंश किंवा 8 अंशाच्या खाली गेलेलं आहे आणि सातपुड्यात पूर्ण थंडीची लाट ही पाहायला मिळत आहे. नवापूरहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज. आणि यानंतर आता टॉप 50च्या माध्यमातून राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करूया नांदेडपासून. HMPVच्या पार्श्वभूमीवरती नांदेडमधील आरोग्य विभाग सज्ज झालाय. 22 PSC प्लांट, 7 ऑक्सिजन प्लांट आणि 100 व्हेंटिलेटरसहच जिल्हा रुग्णालय सज्ज झालंय. सोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक रुग्णालये सुद्धा सज्ज झाली आहेत. HMPVच्या पार्श्वभूमीवरती नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग आता सतर्क झालाय. सर्दी खोकला झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेशच आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेत. दरम्यान जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे.
श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झाली आहे. टोरेस कंपनीकडून 3 लाख मुंबईकरांना गंडा घालण्यात आलाय. चांगल्या परताव्याच्या आमिषाला मुंबईकर हे बळी पडले. सुमारे हजारो कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती आहे. फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटींपर्यंतही जाऊ शकतो. जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील खडका गावात 54 वर्षाच्या व्यक्तीला अमानुष मारहाण केली गेली आहे. गुन्हा दाखल होऊन सुद्धा कोणतीही कारवाई आरोपींवरती केली नसल्याचा आरोप डोईफोडेंच्या मुलाने केलाय. बाईक असलेल्या बाबासाहेब डोईफोडे यांनी आरोपींना मोटरसायकल जाण्यासाठी वाट देण्याची विनंती केली, मात्र आरोपींनी त्यांना मारहाण केली. पुण्यात लहान मुलगा PMPML बस खाली येताना थोडक्यात वाचलाय. शिवणे परिसरातील वाडी इथे ही घटना घडली आहे. वारजेच्या दिशेनं निघालेल्या बसच्या पुढच्या चाकामागेच मुलाची सायकल शिरली, यात तो थोडक्यात वाचला. कारच्या टपावरती बसून एका माकडाने लॉंग ड्राईव्ह केली आहे. नागपूरमधल्या सोनेगाव परिसरातला हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. कारच्या टपावरती बसून अगदी आरामशीरपणे हे माकड प्रवास करत होतं. केरळमधील एका फेस्टिवल दरम्यान रागावलेल्या हत्तीनं गर्दीतील एका व्यक्तीला थेट हवेत भिरकावलंय. केरळातील मल्लपुरम जिल्ह्यातील बीपी अंगाडी मशिदीच्या उत्सवादरम्यान ही घटना घडली आहे. राज्यात 1 ते 4 एप्रिल दरम्यान केंद्रीय मंडळाच्या विविध विषयांसह इतर काही परीक्षा आहेत. यामुळे राज्य सीईटी सेलनं नियोजित 5 अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केलाय. मुंबई आरटीओ कार्यालयातर्फे बेस्टच्या बस चालकांसाठी लवकरच 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या 36व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. वरळी बीडली चाळीतील पात्र रहिवाशांचं स्वप्न आता अखेर लवकरच पूर्ण होणार आहे. कारण वरळीतील 12 इमारतींपैकी 2 इमारतींचं काम पूर्णत्वाच्या मार्गावरती आहे. हे काम लवकर पूर्ण करून मार्चमध्ये या 2 इमारतीतील 550 घरांचा ताबा पात्र रहिवाशांना देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळानं घेतलाय. ठाण्यातल्या घोडबंदर इथल्या गायमुख मेट्रो मार्गावरील गर्डर उभारणीच्या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठीच वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केली आहे. आजपासून ते 20 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ही बंदी लागू असेल. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. अपघातग्रस्तांच्या 7 दिवसांच्या उपचारासाठी 1.5 लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. अपघातानंतर 24 तासांच्या आत पोलिसांना ही माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल, असंही गडकरी म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलाय आणि या संदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलाय. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे हा शासन आदेश सुपूर्द केलाय. ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता सुधारावी यासाठी पालिका प्रशासनानं हालचाली सुरू केल्या आहेत. पालिकेच्या शहर विकास विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग तसंच घनकचरा विभाग यांच्या माध्यमातून पथकं तयार करण्यात आली आहेत. वंदे भारत एक्सप्रेस आता एका सिनेमात दिसणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेला 20 लाख रुपयांचा महसूल मिळालाय. विविध चित्रपट, जाहिराती आणि लघुपटांच्या चित्रीकरणातून रेल्वेला मोठा महसूल मिळतो. पश्चिम रेल्वेनं प्रथमच व्यावसायिक चित्रीकरणासाठी पहिल्यांदाच वंदे भारतची परवानगी दिली आहे. उजनी धरणावरती आता पर्यटन केंद्र विकसित केलं जाणार. यासाठी राज्य सरकारनं 73 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. इथे लवकरच बोटिंग सुद्धा सुरू होणार आहे. दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरण परिसराची पाहणी केली. सावंतवाडीच्या मोती तलावाला आणखीन शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल झाल्यात. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी मोटार, स्पीड बोटसह बदकाचा आकार असलेल्या 6 मॅन्युअल बोटी दाखल झाल्यात.